हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। बघा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये चटपटीत पण पौष्टिक असा मी नाश्ता आणलेला आहे। बनवायला अगदी सोपा आणि लहान मुलाला आवडणार याची गॅरंटी माझी। तुम्ही बघू शकता, दिसायला किती चटपटीत आहे आणि चवीलाही हे तितकं सुंदर लागतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर बघा, इथं आपण 1 वाटी पोहे स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता, अगदी व्यवस्थित भिजवलेले हे पोहे आहेत। परत इथं पाव वाटी मी रवा घेतलेला आहे। हा भाजलेला रवा आहे, कच्चा सुद्धा तुम्ही घेऊ शकता। अर्धा वाटी दही आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, मीठ आहे, परत लाल तिखट आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा सांबार मसाला। फोडणीचं साहित्य आहे कढीपत्ता, जिरे, मोहरी, हळद आणि हिंग। तर बघा, सगळ्यात आधी एका बाउलमध्ये आपल्याला पोहे घ्यायचे आहेत। व्यवस्थित भिजवलेले पोहे आहेत हे। परत यामध्ये आपण रवा घालणार आहोत। परत चवीपुरतं मीठ घालून देऊयात। अगदी थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि अर्धा वाटी दही। आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यातले जे पोहे आहेत ते आपल्याला चुरून घ्यायचे आहेत। सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला थोडंसं पातळ वाटेल, पण 10 मिनिटं आपल्याला हे मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे। मग या मिश्रणाला घट्टपणा येईल। बघा, व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटं आपण ठेवलेलं होतं। हे मिश्रण आता गोळा करण्या इतपत आपल्याला घट्ट असं मिळालेलं आहे। आता आपण याचे गोळे करून घेऊयात। बघा, आपल्याला हे असे पेड्याच्या साईजचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपण ज्या भांड्यामध्ये मोदक उकडतो त्या पात्रामध्ये आपल्याला हे गोळे तेल लावून ठेवून द्यायचे आहेत। बघा, याच पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे गोळे 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहेत। बघा, यासाठी मी एका पातेल्यात पाणी गरम करून घेतलं आहे। याच्यावरती आपण ही चाळून ठेवू आणि झाकून हाय फ्लेमवर 10 मिनिटं वाफवून घेऊयात। बघा, आपले गोळे वाफवून झालेले आहेत। 10 मिनिटासाठी हाय फ्लेमवर वाफवून घेतलेले आहेत। आता पुढची कृती करून घेऊ। बघा, इथं मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये कढीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग आणि हळद घालून मस्त अशी फोडणी करून घेतलेली आहे। छान फोडणी तडतडलेली आहे। आता आपण याच्यामध्ये आपण तयार केलेले पोहे आणि रव्याचे गोळे घालून देऊयात। बघा, उकडल्यामुळे हे अगदी असे फर्म झालेले आहेत गोळे आणि व्यवस्थित आपण या फोडणीमध्ये हे गोळे कोट करून घेऊयात। फ्रेंड्स, ही रेसिपी ट्राय करा, चवीला अगदी छान लागते आणि पौष्टिकही आहे। तुम्ही हवं तर हे डब्यातही शाळेला देऊ शकता। व्यवस्थित फोडणीमध्ये आपण हे 5 मिनिटासाठी लो फ्लेमवर परतून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये सांबार मसाला घालून देऊयात आणि तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं तिखट ह्याच्यामध्ये घालू शकता। तिखट नको असेल तर तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता। आता परत एकदा 2 मिनिटासाठी आपण मसाल्यामध्ये हे गोळे परतून घेऊयात। बघितलं फ्रेंड्स, किती झटपट आपला हा पोह्यांचा नाश्ता तयार झालेला आहे आणि पावसाळी दिवसामध्ये गरमागरम जर हा नाश्ता खायला मिळाला तर लहान मुलांना खूप मजा येणार आहे। असे हे आपले पोह्याचे गोळे तयार झालेले आहेत। आता आपण हे गरमागरम सर्व करूया। फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। आणि हा नाश्ता कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।